नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीचा पुढचा टप्पा अभ्यासतो. मागच्या टप्प्यामध्ये आपण काही थेरी आंतरराष्ट्रीय घडामोडींची आणि त्याच्याखाली असणारे प्रश्नांचा अभ्यास केला होता. आता काही असे प्रश्न की जी शक्यता आहे विचारले जातील तशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण थोडक्यात विचार करूयात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं विश्लेषण आपल्याला आवश्यक आहे त्याचाही आपण विचार करूयात. आपला आजचा पहिला प्रश्न पहा कोणता. पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेनं कोणतं वर्ष आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणतं वर्ष आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स म्हणून घोषित केलेलं आहे? 2024 हे वर्ष घोषित केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 2024 हे वर्ष घोषित केलेलं आहे. आता एक एक मुद्दा एक एक पैलू याचा आपण उलगडून पाहूयात. आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष म्हणून 2024 हे वर्ष घोषित केले असं आपण म्हणतात. याच्या मागचा उद्देश आपण लक्षात घेऊयात आणि हा ठराव कोणत्या देशानं प्रस्तावित केला होता, कोणत्या देशानं ठराव सादर केलेला होता आणि या वर्षाचं ब्रीद वाक्य कोणतं याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला उद्देश कोणता, याच्यामधून काय करायचं यांना, उंटांचं आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व याच्याबद्दल जागरूकता वाढवायची. उद्देश काय पहा. मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं उंटांचं आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवायची. आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणं हा उद्देश आहे की 2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये उद्देश जरी विचारला तर आता सांगता येईल की उंटांचं आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व याच्याबद्दल जागरूकता वाढवायची आहे म्हणून हे वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे. आता हा ठराव कधी पारित केलेला होता? संयुक्त राष्ट्र आमसभेचा जर विचार केला तुम्ही तर 2017मध्येच हा ठराव पारित झालेला होता. पण आता आपल्याला विचार काय करायचा की आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष घोषित करण्यात यावं असा ठराव कोणत्या देशानं प्रस्तावित केला होता? प्रस्तावित करणारा देश याचा जर विचार केला, प्रस्तावित कोणत्या देशानं केला होता तर बोलिव्हिया या देशानं हा ठराव प्रस्तावित केला होता. बोलिव्हिया. आणि हा ठराव सादर कोणत्या देशाने केला होता? ठराव सादर इक्वाडोर असं त्याला म्हणतात. ठराव सादर इक्वाडोर यानं सादर केला होता. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष म्हणून 2024 हे वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं, उंटांचं आर्थिक आणि सांस्कृतिक याचं जे महत्त्व आहे याच्याबद्दल जागरूकता निर्माण करायची आहे. मग आपण असाही विचार केला की हा ठराव कोणी प्रस्तावित केला होता? बोलिव्हियानं प्रस्तावित केला होता. बोलिव्हिया सरकारनं प्रस्तावित केलेला होता. आणि हा ठराव सादर कोणी केला होता तर इक्वाडोरनं सादर केलेला होता. लक्षात आलं. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष म्हणून 2024 हे वर्ष घोषित केलेलं आहे. या वर्षाचं घोषवाक्य सुद्धा आहे. काय घोषवाक्य आहे याच्यामध्ये? वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचे नायक, पोषण करणारे लोक आणि संस्कृती, असं मोठं घोषवाक्य आहे. पण घोषवाक्य आपल्याला विचारलं जाणार नाही. पण या गोष्टी ज्या आहेत की उद्देश कोणता आहे, कधी घोषित केलं आहे, कोणत्या देशानं हे प्रस्तावित केलं होतं, कोणत्या देशानं हा ठराव सादर केला होता, ह्या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ब्रीद वाक्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचं नायक कोण आहे? नायक वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचे नायक हे उंट आहेत. पोषण करणारे लोक आणि संस्कृती हे याचं ब्रीद वाक्य. आता तुम्हाला हे परीक्षेमध्ये जर ते विधान आलं किंवा ऑप्शन आला तर लक्षात येईल की सुरुवातीला विचार काय करायचा, ब्रीद वाक्य काय असणार आहे? वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचा नायक, नायक आहे उंट. पोषण करणारे लोक आणि संस्कृती, तर त्या ठिकाणी काही लोक आणि संस्कृती आहेत की याचं पोषण करत आहेत. तर अशा प्रकारे याचं ब्रीद वाक्य आहे. आता विचार करा, उंटाचं वर्ष साजरी करणारी देशात जगातली प्रमुख संस्था कोणती आहे असं मी तुम्हाला विचारलं. ठीक आहे, हे आपण म्हटलं की आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष 2024 घोषित केलं आहे. पण थोडीशी आणखी माहिती तुम्हाला अशी माहिती हवी की उंटांचं वर्ष साजरी करणारी प्रमुख संस्था कोणती असते? ती असते फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, FAO, अन्न व कृषी संघटना.
उंटांचं वर्ष साजरी करणारी प्रमुख संस्था म्हणून या अन्न आणि कृषी संघटनेला किंवा फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनला ओळखलं जातं. अशा प्रकारे 2024मध्ये हे वर्ष घोषित केलेले उंटांचं वर्ष, असे अनेक वर्ष घोषित केलेली आपल्याला दिसतात. थोडक्यात आपण पाहूयात कोणकोणती वर्ष त्याच्यामध्ये घोषित केलेली होती त्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. पहा, आंतरराष्ट्रीय उंट वर्ष तुम्हाला दिसतात 2024मध्ये. 2025मध्ये हिमनद्यांचं संरक्षण वर्ष घोषित होणार आहे आणि 2026 हे वर्ष रेंजलँड आणि पशुपालकांचं वर्ष म्हणून घोषित झालेलं आहे. 2024-25 23-24-25 हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 23 भरडधान्याचं वर्ष आहे, भरडधान्य वर्ष. शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष 2023. तर हे 2023, 2024, 2025 आणि 2026 ही कोणकोणती वर्ष घोषित केलेली आहेत हे पण आपल्याला लक्षात आलं. कदाचित हे पण लक्षात ठेवावं लागेल. 2023 कशाचं आहे? भरडधान्य वर्ष, शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष. आपल्याला डायरेक्ट विचारतील शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष कोणतं वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे? 2023. भरडधान्याचे 2 ठिकाणी महोत्सव झाल्यात 2023मध्ये, त्याचाही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हे भरडधान्य वर्ष म्हणून पण घोषित केलं गेलेलं आहे. 2024 आत्ता आपण अभ्यासलं आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आहे. 25 कोणतं वर्ष घोषित केलं गेलेलं आहे? हिमनद्यांचं संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. आणि 2026 रेंजलँड आणि पशुपालकांचं वर्ष म्हणून घोषित केले गेलेले. अलीकडच्या कालावधीमध्ये घोषित करण्यात आलेली वर्ष आहेत जी आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. कदाचित जोड्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे विचारले जाईल, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्या अगोदर काही वर्ष घोषित केली गेलेली होती पण ती आपल्यासाठी आत्ता सध्या तरी महत्त्वाची नाही आहेत. सध्या हे 23 पासून 26 पर्यंतची वर्ष आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न पहा. 22 डिसेंबर 2023 रोजी भारताचे श्रीलंकेतील नवे उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे नवे उच्चायुक्त म्हणून? आता या ठिकाणी मला वाटतं आपण हा जो प्रश्न राहिला तर इथे एकाच प्रश्नाचा विचार केला, हा प्रश्न आपला राहिला. अगोदर हा पूर्ण करून मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. शास्त्रज्ञांनी शनीचा बर्फाळ चंद्र एन्सेलाइड्सच्या महासागरामध्ये जीवन निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेला एक रेणू शोधलाय. त्या रेणूचं नाव काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा शनीच्या बर्फाळ चंद्राचं नाव काय हे आपल्याला माहिती पाहिजे. शनीच्या बर्फाळ चंद्राचं नाव काय? एन्सेलाइड्स. एन्सेलाइड्स हे शनीच्या बर्फाळ चंद्राचं नाव आहे. आपल्याला कदाचित शनीच्या कोणत्या चंद्रावर असं पण विचारतील. मग आपल्याला शनीचा बर्फाळ चंद्र एन्सेलाइड्सच्या महासागरांमध्ये जीवन निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेला एक रेणू त्या ठिकाणी शोधलेला आहे. त्या रेणूचं नाव काय हे आपल्याला विचारतील. त्या रेणूचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड. त्या रेणूचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. शनीच्या कोणत्या चंद्रावर हा रेणू सापडला? एन्सेलाइड्स या चंद्रावर. एन्सेलाइड्सच्या त्या चंद्राच्या महासागरामध्ये जीवन निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा रेणू आहे, तिथे सापडला. त्या रेणूचं नाव काय? हायड्रोजन सायनाइड. आता याच्याविषयी आपल्याला चर्चा करावी लागते. कोणत्या अंतराळ यानाचा डेटा वापरून हा रेणू शोधला? तुम्हाला आणखी मी थोडंसं खोलवर नेतो. हा रेणू सापडलाय आपल्या लक्षात आलं शनीच्या एका चंद्रावरती सापडलाय, त्याचं नाव एन्सेलाइड्स आहे. आणि जो रेणू सापडलाय त्याचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. हे आपल्या लक्षात आलं. पण कदाचित आपल्याला असं विचारलं कोणत्या अंतराळ यानाचा डेटाचा वापर करून या रेणूचा शोध घेण्यात आलेला आहे? नासाचं एक अंतराळ यान आहे, त्या अंतराळ यानाचं नाव आहे कॅसिनी. कोणतं अंतराळ यान? कोणत्या अंतराळ यानाचा डेटा वापरून हे शोधलं गेलं? कॅसिनी अंतराळ यान. दुसरा प्रश्न आला. आता तिसरा प्रश्न मला असा पडतो की हे सगळं शोधलं गेले पण हा जो अभ्यास आहे तो अभ्यास कोठे प्रकाशित केला गेला आहे? एक जर्नल आहे, त्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित केला गेलेला आहे. त्या जर्नलचं नाव आहे नेचर ॲस्ट्रॉनॉमी जर्नल. नेचर ॲस्ट्रॉनॉमी
ॲस्ट्रॉनॉमी जर्नल. लक्षात आलं? म्हणजे 3 गोष्टी आपल्याला याच्यातून कळाल्या. शनीचा एक चंद्र आहे, त्या चंद्रावर जीवन निर्मितीसाठी आवश्यक असणारा एक रेणू सापडला. त्या रेणूचं आपण नाव काय पाहिलं? हायड्रोजन सायनाइड. कोणत्या चंद्रावर सापडलाय? एन्सेलाइड्स. एक बर्फाळ चंद्र आहे, म्हणजे तिथं बर्फ आहे, बर्फाळ चंद्र. ते एन्सेलाइड्स त्याचं नाव आहे. मग कोणत्या अंतराळ यानाचा डेटा वापरून हा रेणू शोधण्यात आला? तर कॅसिनी हे अमेरिकेचं अंतराळ यान आहे. त्या अंतराळ यानाचा डेटा वापरून हा रेणू शोधण्यात आलेला आहे. आणि हे कोठे प्रकाशित झालेला आहे हा अभ्यास? तर हा अभ्यास एक जर्नल आहे, नेचर ॲस्ट्रॉनॉमी नावाचं. तर त्याच्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. आता आपण मागचा जो प्रश्न पाहत होतो तिकडे जाऊयात. हे पहा, 22 डिसेंबर 2023ला भारताच्या श्रीलंकेतील नवे उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली? कोणाची? त्यांचं नाव आहे संतोष झा. संतोष झा यांची नेमणूक झाली आहे. श्रीलंकेतील नवे उच्चायुक्त म्हणून 22 डिसेंबर 2023ला संतोष झा यांची नियुक्त झालेले आपण म्हणतो या ठिकाणी 22 डिसेंबर 2023 मध्ये. महत्त्वाची गोष्ट आहे. आता या ठिकाणी एक पहिले उच्च आयुक्त होते, त्यांचं नाव होतं गोपाल बागलाय. गोपाल बागलाय हे होते. आणि यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात, यांच्या जाग्यावर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संतोष झा यांची. आणि यांना ऑस्ट्रेलियामध्ये पाठवलं आहे. संतोष झांची नेमणूक केली. कोणाच्या जागेवर केली? गोपाल बागला यांना कुठं पाठवलं? ऑस्ट्रेलियामध्ये उच्चायुक्त म्हणून पाठवलं. लक्षात आलं? सोपा प्रश्न आहे. आपण पुढे जाऊयात. ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि फॉर्मल्डिहाइड पातळीसह प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाईन केलेल्या नासाच्या उपग्रहाचे नाव काय आहे? प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी. आपला प्रश्न कुठून सुरू होतो? हे प्रमुख वायू प्रदूषक आहेत वरचे. प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाईन केलेल्या नासाच्या उपग्रहाचं नाव काय? लक्षात आलं? प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी महत्वाचं आहे. प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाईन केलेल्या उपग्रहाचं नाव काय? सॅटेलाइटचं नाव काय आहे? टेम्पो हे नाव तुमच्या लक्षात राहील. टेम्पो हे नाव आहे. टेम्पो या उपग्रहाचं नाव आहे. तर हा काय आहे? प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाईन केलेला नासाचा उपग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर टेम्पो या नावाने ओळखला जातो. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक आरोग्य संघटनेनं WHO 15 डिसेंबर 2023ला या आजाराचा आपल्या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या अधिकृत यादीमध्ये समावेश केला. जागतिक आरोग्य संघटनेचं नाव आलंय. डिसेंबर 2023ची घटना आहे, आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि यांनी काय म्हटलं की या आजाराचा, म्हणजे कोणत्या आजाराचा, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या अधिकृत यादीमध्ये समावेश केला आहे. आणि तो आजार कशासाठी महत्त्वाचा आहे आपण पाहूयात. त्या आजाराचं नाव आहे नोमा. नोमा. लक्षात आलं? कोणत्या आजाराचा आपल्या अधिकृत यादीमध्ये समावेश केला आहे असं आपण म्हणतो. नोमा या आजाराचा आपल्या यादीमध्ये समावेश केला जागतिक आरोग्य संघटनेने. हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. आता या आजाराला वेगवेगळी नाव आहेत, पण आपण नोमा लक्षात ठेवायचं. कॅनक्रम ओरिस या नावाने सुद्धा याला ओळखतात आणि गँग्रेनस स्टोमाटायटिस या नावाने सुद्धा याला ओळखतात. पण या ठिकाणी आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं नोमा. लक्षात आलं? नोमा या रोगाचा आपल्या यादीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं समावेश केलेला आहे. हा नोमा हा रोग कशाशी संबंधित आहे हे मात्र आपल्याशी महत्त्वाचं आहे. नोमा हा रोग जो आहे तोंड आणि चेहरा याच्याशी संबंधित आहे. पहा, तोंड आणि चेहरा याच्याशी संबंधित आहे. आता नोमा हा आजार कोणाला प्रभावित करतो? कोणत्या वयोगटातील व्यक्तींना, मुलांना का कोणाला प्रभावित करतो? तर 2 ते 6 वयोगटातील मुलांना प्रभावित करतो. 2 ते 6
वयोगटातील मुले यांना प्रभावित करतो. 2 ते 6 वयोगटातील मुलांना प्रभावित करतो. आणि याच्यामध्ये पण जी मुलं कुपोषित आहेत त्या मुलांना 2 ते 6 वर्ष वयोगटातील अशा मुलांना तो प्रभावित करतो. अशा प्रकारे नोमा या आजाराचा आपल्या अधिकृत यादीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं समावेश केलेला आहे. लक्षात आलं. आता आणखी तुम्हाला या ठिकाणी मी याची दुसरी नावं सांगतो. खरं तर हे आवश्यक नाही आहे आपल्याला. कॅनक्रम ओरिस असं याला दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. एवढं उघड विचारणार नाही, आपल्याला नोमाच विचारतील. आणि दुसरं याचं नाव आहे गँग्रेनस स्टोमाटायटिस. गँग्रेनस स्टोमाटायटिस. गँग्रेनस स्टोमाटायटिस. तर हे त्याची 2 नावं. म्हणजे परिपूर्ण प्रश्न झाला. जागतिक आरोग्य संघटनेनं एका रोगाला आपल्या अधिकृत यादीमध्ये समावेश केला आहे डिसेंबर 2023 मध्ये. त्याचं नाव आहे नोमा. तोंड आणि चेहऱ्याशी संबंधित हा रोग आहे. साधारणपणे कुपोषित मुलं जी आहेत त्यातल्या 2 ते 6 वयोगटातील मुलांना हा प्रभावित करतो आजार. लक्षात आलं. एवढंच लक्षात ठेवायचं. आता नोमा ह्या शब्दाचा विचार केला तर याचा अर्थ काय होतो ते पण सांगतो. हा ग्रीक शब्द आहे. नोमा हा ग्रीक शब्द आहे आणि खाऊन टाकणं असं त्याचा अर्थ आहे. शब्दशः अर्थाचा जर आपण विचार केला तर खाऊन टाकणे हा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे या आजाराचा आपल्या अधिकृत यादीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं समावेश केला आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. या ठिकाणी COP28 हवामान बदल शिखर परिषदेमध्ये G7 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा कोणत्या ठिकाणी कुठे झाली होती COP28. आपण म्हटलं तर संयुक्त अरब अमिराती दुबई या ठिकाणी. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. इथे घेऊयात आपण दुबई. दुबई या ठिकाणी COP28 हवामान बदल शिखर परिषदेमध्ये G7 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना करण्यात आलेली आहे. G7 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आली? कोणत्या कॉन्फरन्स? COP, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं याला म्हटलं जातं. लक्षात आलं. कोणत्या कॉन्फरन्समध्ये G7 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली? हा अगदी वेगळा पण प्रश्न विचारते. मग या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे COP28 आणि ही G7 क्लायमेट क्लब याच्या नावामध्येच आहे हवामान बदल शिखर परिषद. हवामानाशी संबंधित असणारा हा क्लब असणार आहे, क्लायमेट क्लब. तशा प्रकारे COP28 मध्ये याची अधिकृतपणे स्थापना झाली आणि दुबई येथे याची स्थापना झालेली आहे. आता हा जो क्लब स्थापन झाला, डायरेक्ट तुम्हाला असं विचारलं की G7 क्लायमेट क्लबची स्थापना कोणत्या देशांच्या नेतृत्वाखाली झाली किंवा G7 क्लायमेट क्लब या गटाची स्थापना कोणत्या देशांच्या नेतृत्वाखाली झाली? हा वेगळा प्रश्न. तर ते 2 देश आहेत येतात, जर्मनी आणि चिली. जर्मनी आणि चिली. किती प्रश्न झाले पाहता यार. जर्मनी आणि चिली. पहिल्यांदा आपण म्हटलं कोणत्या परिषदेमध्ये याची स्थापना झाली? G7 क्लायमेट क्लब या गटाची. आपण म्हटलं दुबई या ठिकाणी. पुन्हा आपण विचार केला की G7 क्लायमेट क्लब या गटाची स्थापना कोणत्या कॉन्फरन्समध्ये झाली? COP28 मध्ये झाली. त्यानंतर G7 क्लायमेट क्लब या गटाची स्थापना कोणत्या देशांच्या नेतृत्वाखाली झाली आहे? जर्मनी आणि चिली या देशांच्या नेतृत्वाखाली झाली. हा जो गट स्थापन झालाय ना, या गटाला किती देशांनी पाठिंबा दिलाय? 36 देशांनी पाठिंबा. 36 देशांचा पाठिंबा आहे या गटाला. म्हणजे विधानात जर तुम्हाला विचारलं की बाबा एवढ्या देशांचा पाठिंबा आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा अशा प्रकारे 36 देशांनी याला पाठिंबा दिलेला आहे. लक्षात आलं. याचा एक उद्देश पण आहे. डिकार्बोनायझेशनचं जे धोरण आहे ते धोरण विकसित करणं या उद्देशानं या गटाची स्थापना करण्यात आली. आणखी एक प्रश्न, G7 क्लायमेट क्लब या गटाची स्थापना कोणत्या उद्देशानं करण्यात आलेली आहे? क्लायमेट, हवामान आपल्या लक्षात येत आहे. मग डिकार्बोनायझेशनचं जे धोरण आहे ते धोरण विकसित करण्यासाठी या G7 क्लायमेट क्लब गटाची स्थापना करण्यात आली. लक्षात आले सगळे मुद्दे. पुढे जाऊयात. गयाना व व्हेनेझुएला या देशांमध्ये कोणत्या तेल क्षेत्राच्या भागावरून वाद निर्माण झाला? कोणत्या तेल क्षेत्राचं नाव काय?
त्याचं नाव आहे एस्क्युबो. आणि मराठीमध्ये एस्क्युबो हे तेलक्षेत्र आहे. या तेलक्षेत्रावरून दोन देशांमध्ये वाद निर्माण झाला. कोणत्या तेलक्षेत्राच्या भागावरून? तर त्याचं नाव आहे, आपण उल्लेख केल्याप्रमाणे, एस्क्युबो, आणि मराठीमध्ये पण हे तुम्हाला दिसतं एस्क्युबो. या तेलक्षेत्राच्या भागावरून दोन देशांमध्ये वाद निर्माण झाले. कोणते दोन देश? गयाना आणि व्हेनेझुएला, हे लक्षात ठेवायचं. तर असे एखादं क्षेत्र असलं, त्या क्षेत्रावरून जर दोन देशांमध्ये वाद असेल तर ते आपल्याला विचारण्याची शक्यता असते. मग आपल्याला काय लक्षात आलं? अशा प्रकारचं एक तेलक्षेत्र आहे आणि त्या तेलक्षेत्राच्या भागावरून दोन देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ते दोन देश आहेत गयाना आणि व्हेनेझुएला. लक्षात आलं? पुढे जाऊया. 18 डिसेंबर 2023 रोजी चीनमधील कोणत्या प्रांतात झालेल्या भूकंपात किमान 127 नागरिकांचा मृत्यू झाला? हे महत्त्वाचं आहे. हे भूकंप वगैरे कुठे झाला, काय झाला, किती रिश्टर स्केलवरती झाला, याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे कोणता प्रांत. आठवतंय तुम्हाला? आणि अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये हा भूकंप झाला. तो प्रांत कोणता? तर त्याचं नाव आहे गान्सू किगाई प्रांत. दोन प्रांत आहेत, गान्सू आणि किगाई प्रांत. याचं नाव आहे त्याचं किगाई प्रांत. गान्सू आणि किगाई प्रांत या ठिकाणी भूकंप झाला. लक्षात आलं? पहिली महत्त्वाची गोष्ट, चीनमधील एका प्रांतात भूकंप झाला आहे. भूकंपात मोठी हानी झाली. 127 नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. मग तो कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर गान्सू आणि किगाई प्रांत. लक्षात आलं? किती रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप होता का? मध्यम स्वरूपाचा होता का तीव्र स्वरूपाचा होता? तीव्र शक्तिशाली भूकंप म्हटलं गेलं याला. 6.2 हा एवढ्या तीव्रतेचा होता. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.2 होती. याला शक्तिशाली भूकंप असं म्हटलं गेलं. आणि किती नागरिकांचा आपण म्हणतोय? 127 नागरिकांचा मृत्यू झाला. लक्षात आलं? भूकंप कुठे झाला हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि किती स्केलचा झाला हे थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. एखादं विधान जर विचारलं मुद्दाम, एवढ्या स्केलचा झाला होता रिश्टर स्केलवर, किंवा कमी प्रमाणाचा होता, कमी शक्तिशाली होता, तर लक्षात ठेवायचं हा मोठ्या प्रमाणामध्ये शक्तिशाली तीव्र स्वरूपाचा भूकंप होता, हे लक्षात ठेवायचं. पुढचा महत्त्वाचा प्रश्न पहा. भूतानच्या राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक असं त्यांचं नाव आहे. जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी भारतापासून आग्नेय आशियापर्यंत पसरलेल्या या प्रकल्पाचं अनावरण केलं. मोठा प्रकल्प आहे हा. सुरुवातीला कोणी अनावरण केलं? भूतानच्या राजाने केलं असं आपल्याला कळालं. भूतानच्या राजाचं नाव काय? जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक असं त्यांचं नाव आहे. हा प्रकल्प कोठून कोठेपर्यंत पसरलेला आहे? भारतापासून आग्नेय आशियापर्यंत हा प्रकल्प पसरलेला आहे. मग या प्रकल्पाचं नाव काय काय आहे? गेलेफू माइंडफुलनेस सिटी हे त्याचं नाव आहे. काय आहे पहा? गेलेफू माइंडफुलनेस सिटी असं त्याचं नाव आहे. लक्षात आलं? गेलेफू माइंडफुलनेस सिटी. भूतानच्या राजानं एका प्रकल्पाचं अनावरण केलंय. हा प्रकल्प भारतापासून आग्नेय आशियापर्यंत पसरलाय असं आपण म्हणतोय. त्या प्रकल्पाचं नाव काय आहे? गेलेफू माइंडफुलनेस सिटी हे त्याचं नाव आहे. लक्षात आलं? आणि हा प्रकल्प किती एकरामध्ये पसरलेला आहे याचा जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ 2.5 लाख एकरमध्ये हा प्रकल्प पसरलेला आहे. कारण आपण काय म्हणतोय? भारतापासून आग्नेय आशियापर्यंत म्हणजे मोठा असणार आहे. 2.5 लाख एकरापर्यंत हा प्रकल्प पसरलेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं? आता काय केलं ह्यांनी? कशासाठी हा प्रकल्प आहे? भारतापासून आग्नेय आशियापर्यंत हा प्रकल्पाचा उद्देश आहे की दक्षिण आशियाला आग्नेय आशियाशी जोडायचं आहे. यासाठी हा प्रकल्प उभारला जातो. हा एक आर्थिक कॉरिडॉर स्वरूपाचा आहे प्रकल्प. याला आर्थिक कॉरिडॉर असं म्हटलं तरी हे लक्षात ठेवायचं.
इकॉनॉमिक कॉरिडॉर. तशा प्रकारे हा प्रकल्प आहे. लक्षात आलं. आणि उद्देश मी तुम्हाला काय सांगितलं, दक्षिण आशियाला काय करायचं आहे आपल्याला, आग्नेय आशियाशी जोडायचं आहे. आग्नेय आशियाशी जोडणारा हा आर्थिक कॉरिडॉर आहे असा आपण उल्लेख केला. तशा प्रकारे भूतानच्या राजानं एका प्रकल्पाचं अनावरण केलं. गेलेफू माइंडफुलनेस सिटी असं त्याचं नाव आहे. 2.5 लाख एकरावर पसरलेला हा प्रकल्प आहे. याचा उद्देश आहे दक्षिण आशियाला आग्नेय आशियाशी जोडणं. हा एक आर्थिक कॉरिडॉर म्हणून हा प्रकल्प उदयाला येतो आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. युनायटेड किंगडम सरकारनं 2027 पासून एक कर सुरू केलाय पहा. ॲल्युमिनियम, लोह, धातू, पोलाद आणि सिमेंट यासारख्या उत्पादनांच्या आयातीवर एक कर लागू करण्याची घोषणा 18 डिसेंबर 2023ला केली आहे. तर त्या करायचं नाव काय आहे? त्याला कार्बन कर असं म्हटलं गेलं. कार्बन टॅक्स. कार्बन कर, कार्बन टॅक्स सुरू केलं जातं. युरोपियन युनियन सुद्धा हे सुरू करणार आहे कार्बन टॅक्स. उद्देश काय आहे? देशी कंपन्या ज्या आहेत या देशातल्या, कुठल्या युनायटेड किंगडममधल्या, तर त्या देशी कंपन्यांना परदेशी उत्पादकांपासून संरक्षण देण्यासाठी हा कर लावला गेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन कर का लावण्यात आलेला आहे असं आपल्याला विचारलं. आपण म्हटलं की युनायटेड किंगडम लावताय. कशावरती लावताय? कोणत्या उत्पादनांच्या आयातीवरती लावताय? ॲल्युमिनियम, लोह, त्यानंतर पोलाद, सिमेंट यासारख्या उत्पादनांच्या आयातीवरती कर लागू केला जातो. या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं पहा. कोणी लावला? युकेनी लावला हा कर. कोणता कर लावला? कार्बन कर लावला. कशावर लावला? ॲल्युमिनियम, लोह, धातू, पोलाद, सिमेंट यासारख्या उत्पादनांच्या आयातीवर लावल्या. ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी. आता विचार करा कशासाठी लावला. त्यांच्या देशातही काही कंपन्या आहेत. आपण ही जी मोठ्या प्रमाणावरती समजा निर्यात करत असो, तर हे आपल्या वस्तू स्वस्त आहेत. मग ह्या जर स्वस्त वस्तू त्यांच्या देशात मिळत असतील तर त्यांच्या देशातील उत्पादनं जी आहेत तर त्याच्यावर परिणाम पडेल, ती विकलीच जाणार नाहीत. मग देशी कंपन्यांना, त्यांच्या देशातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना परदेशी उत्पादकांपासून संरक्षण मिळावं म्हणून कार्बन कर लावला युनायटेड किंगडमनं. आणि युरोपियन युनियन EU हा सुद्धा हा कार्बन कर 2026 पासून लागू करणार आहे. आत्ता हा कर, कार्बन कर लावण्याची घोषणा युकेने केली, पण 2026 पासून युरोपियन युनियन हा जो गट आहे तो सुद्धा हा कार्बन कर लागू करणार आहे. कार्बन कर काय आहे लक्षात आलं, महत्त्वाचं आहे. युकेने लावलाय. आत्ता कधीपासून युकेने लावलाय हे पण 2027 पासून युके म्हणते आम्ही लावणार आहे. कशावर लावलाय ते आपण पाहिलं. ॲल्युमिनियम, लोह, धातू, पोलाद, सिमेंट याच्यावरती लावलाय. आणि उद्देश काय आपण म्हटलेलं होतं, यामध्ये देशी कंपन्यांना परदेशी उत्पादकांपासून संरक्षण देण्यासाठी हा कर लावलाय. लक्षात आलं. कार्बन कर त्याचं नाव आहे. आणि युरोपियन युनियन हा कधीपासून कर लावणार आहे कार्बन कर, तर 2026 पासून लावणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इस्रायलच्या भारतातील राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली. कोणाची? इस्रायलच्या भारतातील राजदूतपदी त्यांचं नाव आहे रुवेन अझर असं त्यांचं नाव आहे. रुवेन अझर, रुवेन अझर असं त्यांचं नाव आहे. इस्रायलच्या भारतातील राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? रुवेन अझर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे रोमानियामध्ये राजदूत होते, तर त्यांची या इस्रायलमध्ये राजदूतपदी नेमणूक करण्यात आली. त्यांचं नाव आहे रुवेन अझर. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या अनुषंगाने आपण जे म्हटलं 2023 हे भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले गेलेले. महत्त्वाचे बरं का ते. 2023, 24, 25, 26 जी काही वर्ष आहेत कशासाठी घोषित केली गेली ती महत्त्वाची आहेत. तर ते तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण त्याच्याविषयीचा एक प्रश्न पाहूयात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या अनुषंगानं भरडधान्य आधारित उत्पादनांसाठी जागरूकता वाढवणं आणि मोठ्या बाजारपेठेची स्थापना करणं या उद्देशाने कोणत्या फेस्टिवलचं उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे? भरडधान्य वर्ष. कशासाठी भरडधान्य वर्ष राबवलं जात आहे?
भरड धान्य वर्षाच्या अनुषंगानं एका फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हे कशासाठी फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, तर भरड धान्य आधारित उत्पादनांसाठी जागरूकता वाढवायची आहे लोकांमध्ये आणि मोठ्या बाजारपेठेची आपल्याला स्थापना करायची आहे. या उद्देशाने एका फेस्टिवलचं उद्घाटन नवी दिल्लीला केलं आहे. त्या फेस्टिवलचं नाव काय? आशियान इंडिया मिलेट फेस्टिवल असं म्हटलं गेलेलं आहे. आसियान इंडिया मिलेट फेस्टिवल, आशियान इंडिया मिलेट फेस्टिवल राबवण्यात आलं आहे नवी दिल्लीमध्ये. आणि हे कधी झालं आहे तर डिसेंबर 2023मध्ये, 14 डिसेंबर 2023मध्ये. कोठे राबवण्यात आला हे महत्त्वाचं आहे. इथे आपल्याला दिसलं नवी दिल्ली येथे राबवण्यात आलेला आहे. लक्षात आलं. आणि हा कार्यक्रम आणखी एका ठिकाणी 2023मध्येच राबवला गेलेला आहे. हा डिसेंबर 2023मध्ये राबवला गेलेला आहे आणि नोव्हेंबर 2023मध्ये सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला गेलेला आहे. तो इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणी राबवला गेलेला आहे. लक्षात आलं. अशा प्रकारचा कार्यक्रम हा डिसेंबरमध्ये नवी दिल्लीला राबवण्यात आलेला होता आणि नोव्हेंबर 2023मध्ये जकार्ता इंडोनेशिया येथेही राबवण्यात आलेला होता. जकार्ता इंडोनेशिया येथेही राबवण्यात आलेला होता. आल्या गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023 पहिल्यांदा आपण म्हटलं एक फेस्टिवल राबवला गेला. त्या फेस्टिवलचं नाव आहे आशियान इंडिया मिलेट फेस्टिवल असं आपण म्हटलं. आणि उद्देश आपण त्याचा अभ्यासला की भरडधान्य आधारित जी उत्पादन आहेत त्याच्याबद्दल जागरूकता वाढवायची आहे आणि मोठ्या बाजारपेठेची स्थापना करायची आहे. या उद्देशानं हा फेस्टिवल दिल्लीला डिसेंबरमध्ये आणि नोव्हेंबर 2023मध्ये जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी राबवण्यात आला आहे. 2 ठिकाणी. लक्षात आलं. नोव्हेंबरमध्ये जकार्ता इंडोनेशिया, डिसेंबरमध्ये नवी दिल्लीला. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न काय पहा. 10 डिसेंबर 2023 रोजी तमिळ लोकांचे सांस्कृतिक प्रतीक मानल्या जाणाऱ्या थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? एका पुतळ्याचं अनावरण एका देशामध्ये शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. तर हे तमिळ लोकांच्या संस्कृतीचं प्रतीक मानले जाणारे थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. कोणत्या ठिकाणी झालं? फ्रान्समध्ये झाले. फ्रान्समध्ये सेर्गी नावाचं शहर आहे, सेर्गी, त्या शहरामध्ये याचं अनावरण झालं. फ्रान्समधलं कोणतं शहर? सेर्गी. सेर्गी नावाचं शहर, फ्रान्स असं आपण म्हणतो. फ्रान्स. लक्षात आलं. तमिळ लोकांचे सांस्कृतिक प्रतीक मानल्या जाणाऱ्या कोणाचं? थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर फ्रान्समधील सेर्गी या ठिकाणी करण्यात आले. फ्रान्स देशात. कोण होते हे थिरुवल्लुवर? भारतीय कवी आणि फिलॉसॉफर म्हणजे तत्ववेत्ता म्हणून यांना ओळखलं जायचं. भारतीय कवी आणि तत्ववेत्ता म्हणून या थिरुवल्लुवर यांना ओळखलं जायचं. आणि हे तमिळ लोकांचे सांस्कृतिक प्रतीक होते. त्यांचं आपण म्हटल्याप्रमाणे पुतळ्याचं अनावरण झालंय फ्रान्समधील सेर्गी या शहरामध्ये. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 14 डिसेंबर 2023ला ब्रिटन, जपान आणि इटली 3 देश कोणते हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. 3 देश म्हणतोय आपण. ब्रिटन, जपान आणि इटली. इथून आपला प्रश्न सुरू झाला. ब्रिटन, जपान आणि इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनी अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी संयुक्त संघटनेची स्थापना करण्याच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. या उपक्रमाला कोणत्या नावाने ओळखलं जातं? 3 देश एकत्र आलेत, ब्रिटन, जपान, इटली. आता जगामधील अस्थिरता तुमच्या लक्षात येत असेल. तिकडे रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, इकडे इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध चालले आहे, त्याच्यात इराणही पडण्याची शक्यता आहे आणि चालू आहे मधून इराण आणि इस्रायलमध्ये. आणि मग हे कधी जगाचे इतर देश त्यात समाविष्ट होतील काही सांगता येणार नाही आहे. आणि मग आपण काय केलं पाहिजे? काही राष्ट्र एकत्र येऊन एकामेकांच्या सहकार्य देऊन अत्याधुनिक लढाऊ विमानं आपण तयार केली पाहिजे. 3 देश एकत्र आले, ब्रिटन, जपान आणि इटली.
त्यांनी विचार केला की अत्याधुनिक लढाऊ विमानांची आपण निर्मिती करूयात, सगळ्यांनी वेगवेगळेपणाने प्रयत्न करायला नकोत, एकत्रितपणे प्रयत्न करूयात, आपले शास्त्रज्ञ एकमेकांना सहकार्य करतील. 3 देश एकत्र आले, संयुक्त संघटनेची स्थापना केली आणि त्या करारावर स्वाक्षरी केली की आता आपल्याला अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती करायची. मग त्यांनी या उपक्रमाला एक नाव दिलं आहे, त्या उपक्रमाचं नाव आहे गिगो. गिगो उपक्रम. गिगो सोपं आहे, गिगो या ठिकाणी आपण म्हणाय गी गो. आता याचं नाव काय पहा, GSAF असं याला म्हटलं जातं. GSAF. आय काय आहे, इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. गिगो उपक्रम. गिगो उपक्रम कोणत्या 3 देशांनी राबवला आहे? ब्रिटन, जपान, इटली. गिगो उपक्रमाचा खालीलपैकी उद्देश कोणता आहे? अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती करणं हा उद्देश आहे. लक्षात आलं? आणि गिगोचा लॉंग फॉर्म काय आहे? GSAF, इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? ही जी संघटना स्थापन करण्यात आलेली आहे, ही या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? ते ब्रिटनमध्ये. मुख्यालय कोणत्या देशामध्ये असेल? ब्रिटन. पुढचा गोष्ट आपल्याला कळाली की यांचं मुख्यालय ब्रिटनला आहे. या उपक्रमाचं नेतृत्व कोणता देश करणार आहे? हा उपक्रम सुरू झाला. गिगो उपक्रमाचं नेतृत्व कोणता देश करणार आहे? नेतृत्व कोणता देश करेल? जपान. या उपक्रमाचं नेतृत्व कोणता देश करणार आहे? जपान करणार आहे. आणि मग हे 3 देश मिळून आपण जे म्हणतोय अत्याधुनिक लढाऊ विमानं कोणत्या वर्षापर्यंत तयार करणार आहेत? 2035 पर्यंत. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली का आपल्याला? सुरुवातीला आपण विचार केला 3 देश एकत्र येत आहेत, अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती करतायत. आपल्याला प्रश्न पडला कोणते 3 देश? ब्रिटन, जपान, इटली. आपल्या लक्षात आलं. मग त्यांनी जो उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाला कोणतं नाव दिलंय का? हो दिलंय. कोणतं दिलंय? गिगो उपक्रम असं नाव दिलंय. त्याचा लॉंग फॉर्म आहे का? आहे GSAF, इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. मग या गिगो हा जो उपक्रम राबवला जातो याचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये असणार आहे? याचं मुख्यालय, या संघटनेचं मुख्यालय ब्रिटन या देशामध्ये असणार आहे. या संघटनेचं नेतृत्व कोणता देश करणार आहे? या संघटनेचं नेतृत्व जपान देश करणार आहे. आणि आपण शेवटी पाहिलं या संघटनेमार्फत अत्याधुनिक लढाऊ विमानं कोणत्या वर्षापर्यंत तयार करण्यात येणार आहेत? 2035 पर्यंत तयार करण्यात येणार आहेत. सगळे प्रश्न याच्या मग कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला सोडवता येईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी AI साठी आपण म्हणूयात AI कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारी ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शिखर परिषदेचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारी ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचं उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे का? AI संबंधी आहे. जागतिक भागीदारी आणखी आपण म्हणतो AI संबंधी. AI संबंधीची जागतिक भागीदारी परिषद याचं उद्घाटन झालंय. कोणत्या ठिकाणी झालंय? भारत मंडपम, नवी दिल्ली. भारत मंडपम, नवी दिल्ली. भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन झालं. लक्षात आलं? तशा प्रकारे आता या शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. कोणी केलं? आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केलंय. पुढची गोष्ट तुम्हाला कळाली. कोणी उद्घाटन केलं या शिखर परिषदेचं? नरेंद्र मोदींनी केलंय. कधी आयोजित करण्यात आलेली होती ही? 12 ते 14 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ते एवढंच महत्त्वाचं आहे. AI साठी जागतिक भागीदारीची शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? हे आपल्याला पहिला प्रश्न
आपल्या लक्षात आलं, भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी परिषद पार पडली आहे. शिखर परिषदेचं उद्घाटन झालं. नरेंद्र मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. 12 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान ही परिषद झालेली होती. या परिषदेची थोडक्यात माहिती सांगतो. शिखर परिषद आत्ता झाली आहे, आपण म्हणतोय भारत मंडपम नवी दिल्ली. आणि हे जे आहे ना की कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारी, याची स्थापना 2020लाच झालेली होती. आणि हे जे GPAI लिहिलं आहे, आपण म्हणतो याची स्थापना 2020 मध्ये. आणि या संघटनेचे सदस्य देश किती आहेत? 29 सदस्य देश आहेत. GPAI स्थापना एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. 2020 मध्ये स्थापना आणि सदस्य देश किती आहेत? ते 29 सदस्य देशांची भागीदार आहे. आणखी तुम्हाला थोडक्यात सांगतो, GPAI ही संकल्पना कोणत्या देशानं मांडली होती? कदाचित मुख्य परीक्षेसाठी हा प्रश्न आहे, हा पूर्व परीक्षेसाठी नाहीयेच. मी जे आता उल्लेख करतो, GPAI म्हणजे ही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारी, ही संकल्पना मांडणारे देश कोणते? ही संकल्पना मांडणारे देश आहेत कॅनडा आणि फ्रान्स. कॅनडा, फ्रान्स. ही संकल्पना कोणी मांडली होती? कॅनडा आणि फ्रान्समध्ये, या दोन देशांनी मांडलेली होती. आणि G7 शिखर परिषद झाली होती 2018 मध्ये. त्या परिषदेमध्ये ही संकल्पना मांडलेली होती कॅनडा आणि फ्रान्सने. लक्षात आलं. आता आणखी महत्त्वाची एक गोष्ट सांगतो. 2024 साठी या शिखर परिषदेचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? 2024 साठी ही जी GPAI आहे, ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या शिखर परिषदेचं अध्यक्षपद 2024 साठी कोणत्या देशाकडे आहे? भारताकडे आहे. भारत, इंडिया. आता आपण भारतच म्हणतो, भारताकडे आहे. 2024 साठी ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक परिषद, जागतिक भागीदारी किंवा ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या शिखर परिषदेचं अध्यक्षपद 2024 साठी कोणत्या देशाकडे आहे? इंडिया या देशाकडे. सगळी माहिती कळाली का? तर या गोष्टी आपल्या लक्षामध्ये ठेवायच्या. याच्या संबंधी पुढचा प्रश्न आपण घेऊयात. 18 डिसेंबर 2023 रोजी इजिप्तचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? एखादा प्रश्न असा विचारला जातो की इजिप्तचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? एका देशाचे अध्यक्ष. एकदा तर विचारले की त्यांची पार्टी कोणती होती, असं पण विचारतात. आता कोणत्या पार्टीचे होते ते? तर पण या ठिकाणी आपण काय म्हणतो, इजिप्तचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? त्यांचं नाव आहे अब्देल फातेह अल सिसी. अब्देल फातेह अल सिसी यांची नेमणूक झाली आहे. पहा, इजिप्तचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? अब्देल फातेह अल सिसी. असं अगदी त्यांना साधारणपणे असं सांगितलं गेलं आहे की 90% आसपास मतं मिळाली. 89.6% मतं यांना प्राप्त झाली. आणि इजिप्तच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवून हे अध्यक्ष झाले. लक्षात आलं. पुढे जाऊयात आपण. इंटरपोल महासभा कोणत्या ठिकाणी पार पडली? हे पण महत्त्वाचं आहे. कोणत्या ठिकाणी पार पडले माहिती आहे तुम्हाला? इंटरपोल महासभा व्हिएन्ना. इंटरपोल महासभा कोणत्या ठिकाणी पार पडली? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी इंटरपोलची महासभा पार पडली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. 2023 मध्ये भारताचे कोणत्या देशाबरोबरील संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाली आहेत? हे असले 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यावरती पण प्रश्न विचारण्याचा एक ट्रेंड असतो. 2023 मध्ये भारताचे कोणत्या देशाबरोबरील संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत? कोणत्या देशाबरोबर? दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया. 50 वर्ष पूर्ण झाले. राजनैतिक संबंधांना आपण म्हणतो. 2023 मध्ये भारताचे कोणत्या देशाबरोबरील संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेत? दक्षिण कोरिया. भारत दक्षिण कोरिया संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेत. 1973 ला हे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते आणि 2023 ला 50 वर्ष पूर्ण झाले. लक्षात आलं. राजनैतिक संबंध 1973, 23 ला 50 वर्ष पूर्ण झाले. कोणत्या देशाशी, कोणत्या देशाबरोबर
तर दक्षिण कोरिया देशा बरोबर, साऊथ कोरिया. लक्षात आलं. पुढे जाऊयात. COP28 दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा की COP28चे जेवढे प्रश्न मी तुम्हाला दिलेत ना तेवढे तोंडपाठ करून ठेवायचे, कारण त्याच्यातला एखादा प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. COP28 वरचा हा प्रश्न किंवा G20 वरचा प्रश्न येणं खूप अपेक्षित आहे. लक्षात आलं. आणि काल जे आपण पाहिलं की फॉरेन ट्रेड पॉलिसी, भारताचं परकीय व्यापार धोरण 2023, त्याच्यातला एक प्रश्न येणं नक्की आहे. मग ते सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात आपण. COP28 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 दरम्यान भारत 4 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या उपक्रमाचा सदस्य झाला, याच्यावरती आपला बऱ्याचदा चर्चा झाली. BESS चा सदस्य झालाय भारत. आता तुम्हाला आठवलं असेल, नक्कीच आठवलं असेल. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा सदस्य झालाय भारत. आणि नुसता भारत नाही, आणखी 11 देश, भारतासह 11 देश याचे सदस्य झाले. लक्षात आलं. तर हे लक्षात ठेवायचं. BESS चा अर्थ काय मी सांगितला, सोपा. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा सदस्य झालाय भारत. बेसचा सदस्य झाला. लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा. हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदाची निवड झाली आहे. त्या उपाध्यक्षपदाची निवड कोणत्या देशाची निवड झाली? उपाध्यक्षपदी पाकिस्तानची निवड झाली. भारताला हरवून पाकिस्तानची निवड झाली युनेस्कोच्या उपाध्यक्षपदी. युनेस्कोच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. कोणत्या देशाला हरवून? भारताला हरवून. कोणी केले? पाकिस्तानची निवड झाली. कोणत्या देशाची निवड झाली आहे ह्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा. पाकिस्तानची निवड झाली. भारताला हरवून ही निवड झाली युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी. 24 नोव्हेंबर 2023ला ही घटना घडलेली आपल्याला दिसून येते. तशा प्रकारे एक ग्रुप आहे, आशिया पॅसिफिक ग्रुप. या ग्रुपमधून या पाकिस्तानची निवड झाली आहे. कोणत्या कालावधीसाठी पाकिस्तानची निवड झाली याचा जर विचार केला तर 2023-25 या कालावधीसाठी निवड झाली. लक्षात आलं. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली? पाकिस्तानची निवड झाली. लक्षात आलं का? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? महत्त्वाचा प्रश्न. इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलेला होता. नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. लक्षात आलं. सोपा प्रश्न आहे, उत्तर पण सोपं आहे. इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलेला होता. नोव्हेंबर 2023ला हा आयोजित करण्यात आलेला होता. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान हा जो इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे हे इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग. आता याचा एक थीम आहे, ती मोठी थीम आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट्स पडला. जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट्स कोणावरती? अपॉन इंडो पॅसिफिक मेरीटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी. थीम लिहून दाखवू तुम्हाला सगळ्यांना. पहा, सुरुवातीला विचार करा कशाचा इम्पॅक्ट. या ठिकाणी आपण म्हणत इथून सुरू करूयात, म्हणजे आपल्याला थोडंसं जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट अपॉन काय? इंडो पॅसिफिक मेरीटाईम. अपॉन इंडो पॅसिफिक इंडो पॅसिफिक मेरीटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी.
अँड ही याची थीम आहे पहा. हे जो डायलॉग झाला कनेक्टिव्हिटी, जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट अपॉन इंडो पॅसिफिक मॅरिटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी ही थीम आहे. इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 2023 ची थीम कोणती होती असं जर तुम्हाला विचारलं तर ही थीम तुम्हाला सांगता येईल का? सांगता काय आहे? जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट कोणावर? अपॉन इंडिया पॅसिफिक मॅरिटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी. तर अशा प्रकारे इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 2023 हा नवी दिल्लीला पार पडला. हे ह्याची थीम आहे, हे लक्षात ठेवायचं. मी म्हटलं नोव्हेंबर 2023 ची घटना आहे, आपल्यासाठी महत्त्वाची आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. हा प्रश्न पहा, हा खूप महत्त्वाचा म्हणून याला IMP पण करून ठेवा. संयुक्त अरब अमिरातीनं नोव्हेंबर 2023 मध्ये कोणत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलंय? आता या प्रकल्पाचं नाव घेऊन विचारतील कोणत्या देशानं उद्घाटन केलं. दोन्ही प्रकार. त्याचं नाव आहे अल धफ्रा. अल धफ्रा, धफ्रा धनुष्याचा ध, धफ्रा. लक्षात आलं? इंग्लिश मध्ये दाखवू तुम्हाला. अल धफ्रा. आता हे विचारतील तुम्हाला अल धफ्रा सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या देशानं केलं? संयुक्त अरब अमिरातीने केला आहे. 2 गिगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. 2 गिगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. लक्षात आलं? अल धफ्रा या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करणारा देश कोणता? संयुक्त अरब अमिराती. किती क्षमता आहे? 2 गिगावॅट. एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. 1 डिसेंबर 2023 रोजी फिलिपिन्सनं कोणत्या वादग्रस्त बेटावर नवीन कोस्ट गार्ड मॉनिटरिंग बेसचं उद्घाटन केलंय? आता काय झालं, एका बेटावरून फिलिपिन्स आणि चीन या 2 देशांमध्ये वाद आहे. मग आपल्याला डायरेक्ट विचारतील की या बेटावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद आहे, किंवा डायरेक्ट फिलिपिन्स आणि चीन या देशांमध्ये कोणत्या बेटावरून वाद आहे. तर त्या बेटाचं नाव आहे थिटू बेट. थिटू बेट असं त्या बेटाचं नाव आहे. थिटू बेट. लक्षात आलं? दक्षिण चीन समुद्रामध्ये हे बेट आहे. आणि काय करताय, चीन आसपासची जी बेट आहे ती आमचीच आहेत. ते आपण पाहतो ना, एखादा शेतकरी तुमच्या शेजारचा असेल, मुद्दाम कोरणारी लोक असतात, म्हणजे डोक्याचा भाग बऱ्याचदा नसतो अशा लोकांना. हे त्याचप्रमाणे ते चीनचा प्रकार आहे की हे आमचं आहे म्हणून कोरत दुसऱ्या देशामध्ये शिरायचं. अशा प्रकारे मग हे थिटू बेट आहे. आणि थिटू बेट फिलिपिन्स आणि चीन या 2 देशांमध्ये वाद आहे. मग फिलिपिन्सनं काय केलं आहे, हे थिटू बेट आहे या वादग्रस्त बेटावर नवीन कोस्ट गार्ड मॉनिटरिंग बेसचं उद्घाटन केलं. लक्षात आलं? आपल्या लक्षात काय ठेवायचं, थिटू बेटावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद आहे? कोणत्या 2 देशांमध्ये वाद आहे? फिलिपिन्स, चीन. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 6 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापित करणारी पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT म्हणून कोणास ओळखलं जातं? IMP म्हणून या प्रश्नाला लगेच लक्ष ठेवायच्यावरती. आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केला एका IITनं. कोठे केला आहे? कोणत्या IITनं केला आहे? लक्षात आलं? आणि कोठे केला याचा जर विचार केला तर टांझानियामध्ये कॅम्पस स्थापन केला आहे. एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे झांझिबार बेट. त्या बेटावर या IIT मद्रासनं एक कॅम्पस स्थापन केला आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतोय पहा, आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारी पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था. आपण विचार करूयात ती संस्था कोणती आहे. या ठिकाणी IIT म्हटलं, मद्रास IIT मद्रासनं स्थापन केला. पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला का? आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारी पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था कोणती? पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास. आता विचार करायचा आहे, हा कॅम्पस सुरू केला आहे. मी एक गोष्ट सांगतो, कधी सुरू केला आहे? नोव्हेंबर 2023 मध्ये. 6 नोव्हेंबर 2023 मध्ये हा कॅम्पस, आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केला एका IITनं प्रथमच. त्यानंतर आपण विचार केला कोठे? टांझानियामध्ये झांझिबार नावाचं बेट आहे.
झांझिबार. टांझानियामध्ये झांझिबार नावाचं बेट आहे. या ठिकाणी IIT मद्रासनं आपला कॅम्पस स्थापन केला आहे. मग IIT मद्रास अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारी पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था बनली आहे. पहिल्यांदा हे लक्षात घ्या. याच्यातून आणखी एक प्रश्न निर्माण होता, त्याची आपण पुढे चर्चा करूयात. अगोदर हे समजावून घ्या. लक्षात आलं का? IIT मद्रास आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारी पहिली IIT कोणती? भारतीय तंत्रज्ञान संस्था कोणती? IIT मद्रास. कोठे केला? टांझानियामधील झांझिबार बेटावरती केला. ते सुनील शेट्टीचं गाणं होतं जहांजेरिया नावाचं. पहा, जुनं गाणं तुम्हाला कदाचित पाहिलं नसेल तुम्ही, तर हे नाव लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो. झांझिबार बेट. तर या ठिकाणी हा कॅम्पस स्थापन झाला आहे. आपण म्हटलं IIT मद्रासनं केलं आहे. आता आपल्याला विचार काय करायचा आहे? या कॅम्पसच्या प्रथम संचालक ज्या आहेत त्या महिला आहेत. त्या महिला संचालिकेचं नाव काय? या ठिकाणच्या पहिल्या संचालक म्हणून कोणाला स्थापन करण्यात आलेलं आहे? एका महिलेला स्थापन करण्यात आलेलं आहे. महिला संचालक. याची पहिली संचालक आहेत महिला संचालक प्रीती अधायलम, असं त्यांचं नाव. प्रीती हे नाव तुमच्या लक्षात राहील. प्रीती लक्षात ठेवा, पुढचं नाव लक्षात राहील. प्रीती अधायलम, महिला संचालक. प्रीती अधायलम याच्या पहिल्या संचालक असणार आहे. महिला संचालक या आंतरराष्ट्रीय कॅम्पसच्या. लक्षात आलं? 1951 मध्ये जी आपली पहिली IIT पश्चिम बंगालमध्ये खरगपूरमध्ये स्थापन झाली होती, त्याच्यानंतरचा प्रवास पाहिला तर आंतरराष्ट्रीय कॅम्पस आता आपण स्थापन करतोय. आणि पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारी पहिली IIT बनली IIT मद्रास. महत्त्वाचा प्रश्न आहे. कोठे? टांझानिया, झांझिबार. पहिली संचालक महिला संचालक आहेत, त्यांचं नाव आहे प्रीती अधायलम. लक्षात आलं का? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर असलेलं हे बंदर भारत आणि इराणकडून विकसित केलं जात आहे. आता या बंदराचं नाव तुम्ही ऑप्शनमध्ये आलं की लगेच त्या ठिकाणी सोडवाल. तर त्या ठिकाणी कोणतं नाव आहे पहा. त्यांचं नाव आहे चाबहार बंदर. चाबहार बंदर. लक्षात राहील? चाबहार बंदराबद्दल मला तुमच्याशी 10 सेकंद चर्चा करायची. इराणच्या कोणत्या किनारपट्टीवरील बंदर आहे याची काही माहिती सांगतो. चाबहार बंदर कुठे आहे? इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर असणारे बंदर आहे. काही गोष्टी तुमच्या लक्षात असतील, माहीत असतील, नसतील. चाबहार बंदर हे तुम्हाला माहिती आहे, इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरचं हे बंदर आहे. आता थोडासा तुम्ही कधी विचार केलाय का? चाबहार बंदर भारत विकसित करतोय, तुम्हाला मला माहिती आहे. पण चाबहार बंदर भारत विकसित करण्यासाठी जोर का देतोय? या प्रकल्पासाठी भारत मोठ्या प्रमाणावरती का प्रयत्न करतोय? आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायचं. अफगाणिस्तानशी आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवायची म्हणून भारत चाबहार बंदर प्रकल्पासाठी जोर देत आहे. लक्षात आलं? चाबहार बंदर मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचा प्रयत्न का भारत करतोय? तर भारताला अफगाणिस्तान या देशाशी कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे, त्यासाठी हा प्रयत्न केला जातो. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या ठिकाणी भारतानं 5 दिवसीय आशियान भारत भरधान्य महोत्सव सुरू केला आहे? कोणत्या ठिकाणी? 5 दिवसीय. मी सांगितलं होतं तुम्हाला, नोव्हेंबरमध्ये जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी हा 5 दिवसीय महोत्सव. याच्या अगोदर पण आपण चर्चा केली आणि डिसेंबरमध्ये नवी दिल्लीला झाला आहे, ह्याचा पण आपण चर्चा केली होती मागच्या प्रश्नांमध्ये. इंडोनेशिया, जकार्ता इंडोनेशिया भरधान्य महोत्सव 2 ठिकाणी साजरा झाला आहे. 2023 मध्ये नोव्हेंबरमध्ये जकार्ता इंडोनेशिया आणि भारतामध्ये डिसेंबरमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. अशा प्रकारे मग याच्यामध्ये
या महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी कोणी केलं होतं? तर आशियानमधील भारताचे जे वाणिज्य दूतावास आहेत त्यांनी प्रयत्न केले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आपल्या प्रयत्न केले, तर यांनी आयोजन केलेलं होतं नोव्हेंबर 2023मध्ये जकार्ता इंडोनेशियामध्ये, आणि त्याच्यानंतर डिसेंबर 2023मध्ये नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपण याचा उद्देश पण सांगितला होता की भडधान्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, जागरूकता वाढवायची आहे. तर अशा प्रकारे हे 5 दिवसीय आशियान भारत भडधान्य महोत्सव नोव्हेंबरमध्ये जकार्ता इंडोनेशियामध्ये पार पडलेला, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इस्रायल हमास संघर्षावर चर्चा करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स प्लस गटाच्या आभासी शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित होतं? याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये तुम्हाला आम्ही ब्रिक्स प्लसमध्ये कोणकोणते देश होतात हे सांगितलं होतं. आठवते का तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये? जर तुम्ही पाहिली असतील व्यवस्थित तर मागची लेक्चर्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिली, ॲनालिसिस केलं, नोट्स समोर ठेवून, तर पुढचे लेक्चर्स तुम्हाला पटपट समजतील लगेच. तर आपण या प्रश्नावरती येऊयात पुन्हा एकदा. या ठिकाणी काय म्हटलं आहे? इस्रायल हमास संघर्ष सुरू आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी ब्रिक्स प्लस गटाच्या आभासी शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित होतं? भारतातर्फे एस जयशंकर उपस्थित होते, आपले परराष्ट्र मंत्री. हे तुम्हाला सुरुवातीला कळालं, एस जयशंकर. ब्रिक्स प्लस गटाच्या आभासी शिखर परिषदेला, ब्रिक्स प्लस म्हणतो मी, ब्रिक्स नाही आहे, ब्रिक्सच्या आपण मागे चर्चा केली होती. ब्रिक्स प्लस गटाच्या आभासी म्हणजे काय? ऑनलाईन पद्धतीने, जसं आपण एकामेकाशी संवाद साधतो ऑनलाईन पद्धतीने, त्याप्रमाणे या परिषदेला भारतातर्फे एस जयशंकर उपस्थित होती. आणि त्याच्यावर चर्चा कशाबद्दल करण्यात आली? इस्रायल हमास संघर्षावर. या ठिकाणी नरेंद्र मोदींना सुद्धा बोलवलं होतं, पण त्यांनी नकार दिला होता, बाबा मी काही येणार नाही, पण आमचा प्रतिनिधी तुमचा पाठवून देतो. ही परिषद कोणी बोलवली होती? दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी बोलवली होती. म्हणजे ब्रिक्स प्लस परिषद कोणामार्फत बोलवण्यात आलेली होती असं तुम्हाला विचारलं तर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी. सिरिल रामाफोसा हे साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत, यांनी ही परिषद बोलवली होती ब्रिक्स प्लस, आणि या परिषदेला एस जयशंकर उपस्थित होते. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 26 नोव्हेंबर 2023 रोजी समुद्रात रॅप्टर हे मालवाहू जहाज बुडालं. हे जहाज कोणत्या देशाचं आहे? रॅप्टर ग्रीस देशाचं आहे, ग्रीस. आता या ठिकाणी या जहाजाचं नाव पण लक्षात ठेवा. रॅप्टर हे मालवाहू जहाज बुडालं. हे जहाज कोणत्या देशाचं आहे? ग्रीस देशाचं आहे. जहाजामध्ये काय होतं? मीठ होतं, मीठ. 6000 टन मीठ या जहाजामध्ये होतं. हे जहाज कोठून निघालं होतं? कदाचित तुम्हाला विधानामध्ये विचारतील. या जहाजामध्ये साखर होती, मीठ होतं, मीठ. हे जे बुडालं ना, ह्याच्यामध्ये 4 जण भारतीय पण होते. लक्षात आलं? 4 जण भारतीय पण होते. याच्यामध्ये या जहाजामध्ये काय होतं? तर मीठ होतं, एवढंच लक्षात ठेवायचं. किती हजार टन हे काय लक्षात ठेवा? 6000 टन मीठ होतं, पण मीठ हे लक्षामध्ये ठेवा. आणखी हे लक्षात ठेवा की हे जहाज कोठून कुठे चाललं होतं? अलेक्झांड्रिया कडून इस्तंबूलकडे चाललं होतं. अलेक्झांड्रिया कडून इस्तंबूलकडं हे जहाज चाललेलं होतं. इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया, तिथून इस्तंबूलकडे हे जहाज चाललेलं होतं. आणि या जहाजामध्ये 4 भारतीय सुद्धा होते. एवढंच माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? एक जहाज बुडालं रॅप्टर नावाचं नोव्हेंबर 2023मध्ये, आणि हे जहाज बुडालं. हे जहाज कोणत्या देशाचं? आपण म्हटलं ग्रीस देशाचं आहे. या जहाजामध्ये काय होतं? मीठ होतं. जहाज कुठून कुठं चाललं होतं? इजिप्तमधील अलेक्झांड्रियाकडून इस्तंबूलकडे चाललेलं होतं. 4 भारतीय सुद्धा याच्यामध्ये होते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 20 नोव्हेंबर 2023 रोजी ब्रिटनमधील कोणत्या विद्यापीठानं, महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, ब्रिटनमधील कोणत्या विद्यापीठानं 100 भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 5000 पौंड किती शिष्यवृत्ती दिली? 5000 पौंड शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. आता हा
राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा जो HR चा पेपर आहे त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हालाही माहिती असावी की कोणत्या ब्रिटनमधील एक विद्यापीठ त्या विद्यापीठानं भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, त्या विद्यापीठाचं नाव काय हे पूर्व परीक्षेला पण विचारू शकतील. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन असं त्याचं नाव आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन हे विद्यापीठ, या विद्यापीठानं भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. किती शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली? 5,000 पौंड शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. शिष्यवृत्तीचं नाव काय? त्या UCL युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन हेच नाव आहे. UCL म्हणजे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन. UCL इंडिया एक्सलन्स स्कॉलरशिप. UCL इंडिया एक्सलन्स स्कॉलरशिप. UCL इंडिया एक्सलन्स स्कॉलरशिप. एक्सलन्स स्कॉलरशिप. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन. या युनिव्हर्सिटीनं भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. आणि मग किती शिष्यवृत्ती? तर 5,000 पौंडांची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या बंडखोर गटानं गुजरातकडे निघालेल्या इस्रायलच्या गॅलेक्सी लीडर या जहाजाचं लाल समुद्रात अपहरण केलं होतं? महत्त्वाचा प्रश्न आहे. हुती हे आहे. हुती हा बंडखोर गट आहे. या बंडखोर गटानं गुजरातकडे निघालेल्या इस्रायलच्या गॅलेक्सी लीडर कोणत्या जहाजाचं? गॅलेक्सी लीडर या जहाजाचं लाल समुद्रामध्ये अपहरण केलं होतं. लक्षात आहे? आणि हा गट इराण समर्थित गट आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जर विचारलं विधानामध्ये एखाद्या, इराण समर्थित गट आहे. या बंडखोर गटानं गुजरातकडे निघालेल्या इस्रायलच्या एका जहाजाचं लाल समुद्रात अपहरण केलं. त्या जहाजाचं नाव गॅलेक्सी लीडर, बंडखोर गटाचं नाव हुती आणि हा इराण समर्थित गट आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे टर्कीहून हे जहाज जे आहे ते भारताकडे यायला लागलेलं होतं आणि या अपहरण केलेलं होतं. त्या बंडखोर गटाचं नाव आहे हुती हे आहे. ऑक्टोबर 2023ची ही घटना आहे. पुढचा प्रश्न पहा. एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन APEC लीडर्स वीक कोठे आयोजित करण्यात आले होते? कोणत्या ठिकाणी? एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन APEC लीडर्स वीक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. कुठे आहे माहिती आहे? सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आयोजित, अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणचं सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. नोव्हेंबर 2023 मध्ये याचं आयोजन केलं गेलेलं होतं. पहिल्यांदा लक्षात घ्या याची थीम कोणती हे पण आपल्याला पाहायचं आहे. पण याच्या अगोदर एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन लीडर्स वीक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर सॅन फ्रान्सिस्को अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. हा सप्ताह होता. कोणता सप्ताह होता? 11 ते 17 नोव्हेंबरचा 2023चा. या सप्ताहामध्ये, कोणत्या सप्ताहामध्ये? 11 ते 17 नोव्हेंबर 2023च्या सप्ताहामध्ये ही लीडर्स वीक
आयोजित करण्यात आलेली होती आणि कोठे आपण पाहिलं, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. कोणत्या सप्ताहात? 11 ते 17 नोव्हेंबर 2023 या सप्ताहाची एक थीम होती. त्या सप्ताहाची थीम होती सर्वांसाठी एक लवचिक आणि शाश्वत भविष्य निर्माण करायचं आहे. काय थीम होती पहा याची, या सप्ताहाची थीम काय होती? सर्वांसाठी एक लवचिक व शाश्वत, दीर्घकाळ टिकणारे शाश्वत भविष्य निर्माण करणे. भविष्य निर्माण करणे. भविष्य निर्माण करणे. लक्षात आलं? एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन लीडर्स वीक कोठे आयोजित करण्यात आली होती? सॅन फ्रान्सिस्को, अमेरिकेमध्ये. कोणत्या सप्ताहात? 11 ते 17 नोव्हेंबर 2023. सप्ताहाची थीम काय होती? सर्वांसाठी एक भविष्य निर्माण करायचे. कसं? लवचिक आणि शाश्वत असलं पाहिजे. अशा प्रकारे सर्वांसाठी एक लवचिक आणि शाश्वत भविष्य निर्माण करणं ही या वीकची थीम होती, या आठवड्याची थीम होती, साप्ताहिकाची थीम होती, सप्ताहाची थीम होती. लक्षात आलं? वीक म्हटलंय आपण, त्या ठिकाणी लीडर्स वीक. ती वीक कोणती? आठवडा कोणता? सप्ताह 11 ते 17 नोव्हेंबर 2023. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आसियान संरक्षण मंत्र्यांची 10वी बैठक कोठे पार पडली? आसियान संरक्षण मंत्र्यांची 10वी बैठक नोव्हेंबर 2023 ला ही बैठक पार पडलेली आहे. कोठे? जकार्ता, इंडोनेशिया. जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी पार पडलेली आहे. आसियान संरक्षण मंत्र्यांची 10वी बैठक कोठे पार पडली? जकार्ता, इंडोनेशिया. नोव्हेंबर 2023 ची घटना आहे. 16-17 नोव्हेंबरची आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कोठे पार पडली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहा. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ रिजनल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिकची 33वी शिखर परिषद कोठे पार पडली आहे? 33वी शिखर परिषद नवी दिल्लीला पार पडली आहे. नवी दिल्लीला पार पडली. कोठे पार पडली? नवी दिल्ली. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ रिजनल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिकची 33वी परिषद कोठे पार पडली? नवी दिल्लीला पार पडली. कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? डॉक्टर संजीव कुमार बल्यान. संजीव कुमार बल्यान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. रिजनल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिकची 33वी परिषद कोठे पार पडली? लक्षात आलं? आता या ठिकाणी आपण म्हटलंय वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ, आणि या परिषदेला कोण हजर होतं? आपण म्हणतो कोणाच्या अध्यक्षतेखाली? डॉक्टर संजीव कुमार बल्यान. एक राज्यमंत्री सुद्धा उपस्थित होत आहे. मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री या परिषदेला हजर होत आहे. आपण या ठिकाणी म्हटलं कोणाच्या अध्यक्षतेखाली, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. डॉक्टर संजीव कुमार बल्यान. नवी दिल्ली या ठिकाणी परिषद पार पडलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं नोव्हेंबर 2023 ची परिषद आहे, आपल्यासाठी महत्त्वाची. तर अशा प्रकारे आजचा हा आपला भाग. भेटूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पुढच्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.